तुला काय घ्यायचंय मला सांग. BMWच्या चावीचं इरेजर. BMWच्या चावीचं इरेजर. हा मी तुला BMWच्या चावीचं इरेजर घेऊन देतो, हा पण एक अट आहे. हा तुला एक गोष्ट करावी लागेल. हा हं? मी तुला साकल्पमध्ये घेऊन जाणार, हा ठीक आहे, पण मी तिथं बाहेर थांबणार. हं. मी तुझ्याकडं कॅश देणार. हे बघ, ही कॅश हं. 100 रुपये. ओके, तू आतमध्ये जायचं. हं. ओके, तू तिथले जे काका किंवा ज्या काकू असतील त्यांना विचारायचं BMWच्या चावीचं इरेजर कुठे. हं. ठीक आहे, तू विचारायचं, ते तू शोधायचं. हं? आणि ते तू घेऊन यायचं, हं. काउंटरवर द्यायचं, त्यांना पैसे द्यायचे. हे किती पैसे सांग मला. 100 रुपये. 100 रुपये. हे तिथं द्यायचे, ह्याचं बिल करायचं. हं. उरलेले पैसे रिटर्न आणायचे. हा हा, सुट्टे पैसे रिटर्न आणायचे. हा बाहेर ते जे वॉचमन काका थांबलेले असतात का नाही, हा त्यांच्याकडनं ते शिक्का मारतात, माहिती ना तुला. हा हा, तो शिक्का मारायचा आणि बाहेर घेऊन यायचं. हा ओके, हा मी बाहेर थांबणार, मी कुठंच जाणार नाही. पण तुला जे इरेजर घ्यायचं ते तू तुझ्या मनानं पूर्णपणे तू घ्यायचं. हा डन. डन. आता आपण कुठं आलोय. साकल्पमध्ये आलोय. जा, तुला जे घ्यायचंय ते घे आणि परत ये. मी इथंच आहे, मी कुठंच जाणार नाही. ओके, हा चल. मला असं वाटतं की आपण आपल्या मुलांना खूपच जास्त ओव्हर प्रोटेक्टिव्ह आपण झालोय आपण मुलांच्या बाबतीमध्ये, आणि आपण खूपच जास्त काळजी करतो. आणि मला असं वाटतं की त्यातनं आपण अजाणतेपणामध्ये आपल्या मुलांना अधू करतोय, मेंटली इमोशनली अधू करतोय. बघू तिला ते इरेजर आणण्यासारखी छोटीच गोष्ट आहे, पण बघू तिच्यानं होतीये का, तिला जमतीये का. 5 मिनिटात बाहेर आलेली आहे, बघू तिला जमलंय का. घेतलं, बघू. 50 रुपयाची गोष्ट 50 रुपये परत आणले. आणि हेच हवं होतं. अयो, BMWच्या चावीचं इरेजर. वा, हे बघ, हे तर दाबायचं आणि हे बाहेर निघतं. इरेज करून ह्याला परत लावायचं. वाव.